आयुक्त दिनेश वाघमारे यांना भेटून आलेलं आहे अंबादास दानवे माजी विरोधी पक्षनेते यांच्या नेतृत्वाखाली। चोखलिंगम यांच्या बरोबरच्या बैठकीत काही मुद्दे अनिर्णित आहेत आणि ती चर्चा उद्या परत सुरू राहणार आहे। उद्या राज्याचे निवडणूक आयुक्त वाघमारे आणि चोखलिंगम यांची एकत्रित भेट आणि चर्चा हे शिष्टमंडळ यातले सगळे प्रमुख नेते घेतील। त्याच्यामुळे उद्याच आपण पत्रकारांना भेटून माहिती देऊ असा निरोप शिष्टमंडळाकडून आलेला आहे। माननीय उद्धवजी असतील, माननीय शरद पवार साहेब आणि माननीय राज साहेब यांनी आपल्यापर्यंत हा संदेश देण्याची मला जबाबदारी दिली की जमलेले आहेत, आम्ही येणारच होतो, पण चर्चा अपुरी आहे। आणि उद्या पुन्हा एकदा चोखलिंगम आणि दिनेश वाघमारे राज्य निवडणूक आयुक्त यांची एकत्र जॉईंट बैठक याच शिष्टमंडळाबरोबर होणार असल्यामुळे ती संपल्यावर आणि वेळ तुम्हाला उद्या साधारण 12 वाजता कळवली जाईल। आपल्याला थोडी गैरसोय झाली, आपण वाट बघत थांबलात आमच्याप्रमाणेच, त्याबद्दल क्षमस्व। उद्या आपल्याला या ठिकाणीच यायचं आहे। इकडला पाहुणचार उद्या आम्ही तुम्हाला परत देऊ। धन्यवाद। निवेदनाची कॉपी तुम्हाला आता मिळेल। संदीप कुठे हा निवेदनाची कॉपी जी आम्ही चोखलिंगम यांना दिलेली आहे राज्य आणि दिनेश वाघमारेजींना, बसा तुम्ही। त्या निवेदनाची कॉपी तुम्हाला आत्ता मिळेल आणि ही इथे आहेत कॉप्या। नाही ते मी नाही सांगणार। जसं तृणमूल काँग्रेस जिथे राज्य करते बंगालमध्ये, तिथे भारतीय जनता पक्षाचे लोक निवडणूक आयोगाला भेटून हीच मागणी करतायत। केरळमध्ये भारतीय जनता पक्ष हीच मागणी करते, कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्ष हीच मागणी करते। त्याच मागणीसाठी आम्ही सुद्धा निवडणूक आयोगाला भेटत असताना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा आमच्या बरोबर राहावं ही आमची भूमिका आहे। ही राजकीय डेलिगेशन नाहीये, दिस इज नॉट पॉलिटिकल डेलिगेशन। आम्ही सगळे एकत्र आहोत। देशाचं संविधान आणि लोकशाही यानुसार निवडणुका व्हाव्यात आणि पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात ही सगळ्यांची गरज आहे। सगळे वरिष्ठ नेते उद्या असतील। हर्षवर्धन सकपाळ, आज बाळासाहेब थोरात हे ज्येष्ठ नेते आहेत। केंद्रीय काँग्रेस नेतृत्वानं ज्यांची नेमणूक केली या डेलिगेशनमध्ये ते या शिष्टमंडळामध्ये आहेत। माझं त्या संदर्भात काँग्रेस नेत्यांशी चर्चा झाली होती। धन्यवाद। तर आजच्या बैठकीमध्ये काही गोष्टी अनिर्णित आहेत संजय राऊतांनी असं म्हटलंय। त्याच्यामुळे उद्या पुन्हा बैठक होणार आहे आणि या बैठकीच्या नंतर संयुक्त पत्रकार परिषद होईल असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे। स्टेट इलेक्शन कमीशन के साथ हमें मीटिंग करने का आश्वासन दिया है। ठीक है, थैंक यू।